फ्रेंड्स, मी रेखा स्पेशल मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवण आणि उपवासाचाच एक पदार्थ। त्यासाठी आपण इथं 1 वाटी साबुदाणा स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घेऊन त्यामध्ये साबुदाणा बुडेल एवढं पाणी घालू। साबुदाणा 4 तास भिजत घालायचा आहे। चार तासानंतर साबुदाणा आपण एकदा चेक करू। मऊसर आणि खिचडीला भिजवतो तसा साबुदाणा आपण इथं भिजवून घेतलेला आहे। यानंतर साबुदाणा मिक्सर मधून फिरवून घ्यायचा आहे। मिक्सर जार मध्ये 1-2 पळी साबुदाणा घालून थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने रवाळसर मिश्रण बनवून घ्यायचं आहे। मिक्सर मधून फिरवून घेतलेलं मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेऊ। अशा पद्धतीने उरलेला सर्व साबुदाणा मिक्सर मधून फिरवून घेऊ। इथं आपण साबुदाण्याच्या कोरड्या पिठापासूनही हा पदार्थ बनवू शकतो। इथं आपण थोडा थोडा करून सर्व साबुदाणा मिक्सर मधून फिरवून घेतला। बनवून घेतलेल्या मिश्रणामध्ये आपण 3 कप पाणी घालू। कप ऐवजी तुम्ही इथं वाटीनेही पाणी घेऊ शकता। 1 वाटी म्हणजे 250 ग्राम साबुदाण्यासाठी आपण इथं 3 कप पाणी घेतलेलं आहे। पाणी घातल्यानंतर मिश्रण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ। पाण्यासोबत मिश्रण मिक्स करून झालं की आता आपण याला गॅसवरती ठेवू। आता सुरुवातीला हे मिश्रण खूप पातळसर वाटत असलं तरी शिजल्यानंतर हळूहळू ते घट्टसर व्हायला लागते। मिश्रणाच्या गाठी होऊ नयेत म्हणून मिश्रण विस्करच्या साहाय्याने सतत ढवळत राहायचं आहे। लो फ्लेम वरती अंदाजे 7 ते 8 मिनिटभर आपल्याला हे मिश्रण छान शिजू द्यायचं आहे। मिश्रण हळूहळू घट्टसर व्हायला सुरुवात होते। लो फ्लेम वरती मिश्रण छान शिजत आले की यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालू। उपवासाचा पदार्थ म्हणजे साबुदाण्याच्या रिंग्स बनवण्यासाठी आपल्याला मिश्रणाची अशाच प्रकारची कन्सिस्टन्सी हवी आहे। म्हणून आता इथं आपण गॅस बंद करू आणि मिश्रण थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे। इथं आपण एक अशा प्रकारची पाइपिंग बॅग घेतलेली आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पाइपिंग बॅगचं पुढील टोक आपण पाव इंचापर्यंत कट करून घेऊ। त्यानंतर ही पाइपिंग बॅग एका ग्लासात ठेवून आपण बनवून घेतलेलं साबुदाण्याचं मिश्रण यामध्ये भरू। पाइपिंग बॅगमध्ये मिश्रण भरून झालं की पाइपिंग बॅग ग्लासमधून काढून घेऊन पाठीमागच्या बाजूने एक रबर लावून घ्यायचं आहे, त्यामुळे मिश्रण बाहेर येणार नाही। त्यानंतर एका प्लास्टिकच्या शीटवरती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण साबुदाण्याच्या रिंग्स बनवायला सुरुवात करू। इथं तुम्ही छोट्या किंवा मोठ्या म्हणजेच पाहिजे त्या आकारात रिंग्स बनवू शकता। मिश्रणाची कन्सिस्टन्सी परफेक्ट असल्यामुळे इथं आपल्या साबुदाण्याच्या रिंग्स या पटपट होतात। आणि पाइपिंग बॅगचं पुढील टोक आपण पाव इंचापर्यंत कट करून घेतलं, यामुळे खूप जास्त जाडसरही नाही आणि खूप जास्त पातळसरही नाही अशा इथं आपल्या या साबुदाण्याच्या रिंग्स बनलेल्या आहेत। या साबुदाण्याच्या रिंग्स 2 दिवसाच्या कडक उन्हामध्ये छान सुकतात आणि वर्षभर छान टिकतात। बनवायला अगदी सोपी आणि खायला टेस्टी कुरकुरीत अशी रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करा। उपवासासाठी लागणाऱ्या आणि वर्षभर टिकणाऱ्या साबुदाण्याच्या रिंग्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो बाजूलाच असलेलं बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।